नमस्कार श्रोते हो. आजच्या कथेचं नाव आहे माणुसकी. अजिबात अकला नाहीत या आजकालच्या मुलांना, आणि माणुसकी तर त्याहूनही नाही. आईवडिलांनीच काही शिकवले नाही यांना तर काय. विलासरावांच्या कपाळावर भल्या मोठ्या आठ्या पडल्या होत्या. तन तन करतच ते घरात आले. जानकीताईंनी ओळखले की नक्की बाहेर मुलं खेळत होते, तिथे काहीतरी घडले असणार. त्यांनी पटकन त्यांची सून सरिताला चहा करायला सांगितला आणि पाण्याचा ग्लास घेऊन त्या बाहेर हॉलमध्ये आल्या. विलासराव सोफ्यावर बसले होते, पण त्यांची बडबड काही थांबली नव्हती. त्यांच्यासमोर पाण्याचा ग्लास धरत त्या म्हणाल्या, आज काय झाले? काय झाले काय विचारते? डोकं फोडलं असतं आज माझं त्या कार्ट्यांनी. कितीदा सांगितलं त्यांना इथे खेळू नका, तरी ऐकत नाही. मोठे माणसं काही सांगताय ते काही नाही, त्यांच्याच नादात. अरे मी ओरडतो तरी त्या सोनवण्याच्या मुलाने मारलाच बॉल. माणुसकीच नाही आहे आजकालच्या मुलांना. ते काही नाही, अभय आल्यावर आज मी त्याला घेऊन सोसायटीच्या ऑफिसमध्ये जातो आणि त्या मुलांनी इथे खेळायचे नाही असा फरमानच काढायला सांगतो त्या चेअरमन साहेबांना. तेवढ्यात सरिता चहा घेऊन आली. फरमानचे नंतर बघू, आधी तो चहा घ्या आणि डोकं शांत करा, जानकीताई म्हणाल्या. सरिताने आणलेला चहाचा कप घेत विलासरावांनी तिला विचारले, चिकू आला नाही का अजून खेळून? नाही अजून, सरिताने उत्तर दिले. हे नेहमीचेच झाले होते. सोसायटीमध्ये विलासरावांची फिरायची वेळ आणि मोठ्या मुलांची खेळण्याची वेळ एकच झाली होती. विलासरावांचा एकच ठेका असायचा की मुलांनी तिथे क्रिकेट खेळू नये, आणि त्यावरून ते बाहेर मुलांना बडबड करून घरी येऊन तनतन करत बसायचे. मुळातच विलासराव रिटायरमेंटनंतर चिडके झाले होते. मुलांनाही त्यांच्या ओरडण्याची सवय झाली होती, म्हणून ते सहसा त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देत नसत. यामुळे तर विलासराव अजूनच चिडत असत. आपल्या बोलण्याकडे दुर्लक्ष करण्याचा त्यांना राग अनावर होत असे. आजही तेच झाले होते. थोड्या वेळात त्यांचा मुलगा अभय घरी आला. तो आल्याबरोबर त्याला विलासरावांनी घडलेला प्रकार सांगितला आणि तक्रार करण्यासाठी सोसायटीच्या ऑफिसमध्ये येण्याचा आग्रह करू लागले. अभय, आत्ताच्या आत्ता चल, आजच काय तो सोक्षमोक्ष लावून येऊ. या मुलांना चांगली अद्दल घडवली पाहिजे. काहीतरीच काय बाबा, मुलं आहेत, खेळणार नाहीत तर काय करणार? आणि आज आपण जाऊन त्यांचा खेळ बंद करायचा, मग उद्या चिकूही मोठा होणार आहे, तोही क्रिकेट खेळेल. मग मी त्यालाही सांगेल क्रिकेट खेळू नको ते. तू नको त्या गोष्टी बोलू नकोस. सोसायटीच्या ऑफिसमध्ये येतो की नाही ते सांग. बाबा, मी बोलतो त्या मुलांच्या वडिलांशी, पण हे असे लगेच ऑफिसमध्ये जाऊन तक्रार करणे योग्य नाही. सरळ नाही म्हण ना. विलासरावांचा पारा चढला होता. त्यामुळे जानकीताई म्हणाल्या, अहो बरोबर आहे त्याचे, लगेच नको तक्रार करायला. हो म्हणे, लगेच नको तक्रार करायला. तुम्हाला ना माझं जेव्हा डोके फुटल तेव्हा कळेल. एवढे बोलून विलासराव तनतन करत त्यांच्या रूममध्ये निघून गेले. जानकीताई ही मुलाकडे पाहून म्हणाल्या, नेहमीचंच आहे यांचे, तू जा फ्रेश हो. यानंतर 3-4 दिवसांनी विलासराव नेहमीप्रमाणे फिरून येत होते. मुलांचा खेळ चालूच होता. इतर वेळी सतत विलासरावांचे लक्ष तिथून येताना बॉलकडे असायचे, पण आज मात्र त्यांना थोडे अस्वस्थ वाटत होते. एका हाताने ते शर्टची कॉलर सैर करत होते. कधी पटपट घरी पोहोचतो असे त्यांना झाले होते, पण आज रस्ता काही संपत नव्हता. मुलांचा दंगा करण्याचा आवाज त्यांच्या कानात येत होता. कोणीतरी जोरात ओरडले, आऊट! असा एकच गलका झाला आणि विलासरावांच्या कानात मोठ्याने येणारा आवाज अचानक हळू ऐकायला येऊ लागला. विलासराव जागेवरच थांबले. त्यांना समोरचे अस्पष्ट दिसत होते. ते खाली पडणार तेवढ्यात एक आरोळी उठली. ए, ते बघ, त्या आजोबांना काय झाले? तोच दुसरा एक आवाज, ए, त्यांना चक्कर आली बहुतेक, पडतील ते. असे म्हणत सगळीच मुलं विलासरावांकडे पळाले.
विलासराव चक्कर येऊन पडणार तेवढ्यात मुलांनी त्यांना पकडले. तिथेच कडेला नेऊन बेंचवर बसवले. एकाने पळत जाऊन पाणी आणले. त्यांना पाणी पाजले. एक जण म्हणाला, आजोबा, काय होते आहे तुम्हाला? बरे वाटते आहे का? ए, चल घरी जाऊन सांगू त्यांच्या, असे म्हणून दोघे त्यांच्या घरी गेले. ए थांब, मी अभय काकांना फोन लावतो, असे म्हणून एकाने घडलेला प्रकार अभयला कळवला. इकडे सरिता आणि जानकीताई निरोप मिळाल्यावर धावतच आल्या. अभयही अर्ध्या रस्त्यात आला होता. जानकीताई विलासरावांच्या शेजारी बसल्या. साडीच्या पदरानेच त्यांनी विलासरावांचा घाम पुसला. मुलांनी पाणी दिल्यामुळे विलासराव जरा शुद्धीत आले होते. अहो, काय होतंय तुम्हाला? आपण लगेच डॉक्टरकडे जाऊ, असे म्हणून सरिताकडे पाहून त्या म्हणाल्या. सरिता, फोन कर लगेच अभयला. आम्ही सांगितले काकांना, मुलांमधील एकाने उत्तर दिले. काकू, नारळ पाणी आणून देऊ का? ते पिल्याने आजोबांना बरे वाटेल, एकाने सरिताला विचारले. तेवढ्यात अभय तिथे पोहोचला. बाबा, बरे वाटते आहे का? चला लगेच डॉक्टरकडे जाऊ. विलासराव बऱ्यापैकी सावरले होते. नको आता, मी ठीक आहे. जराशी भोवळ आली. चल घरी जाऊ, जरा आराम केल्यावर बरे वाटेल. सगळे घरी गेले. उशीर झाला होता म्हणून मुलंही आपापल्या घरी गेले. रात्रीचं जेवण झाल्यावर विलासरावांना आता चांगले वाटत होते. इकडे घरी गेल्यावर मुलांनी घडलेला प्रकार घरी सांगितला. त्यामुळे सगळ्यांच्या बाबांचे विलासरावांची प्रकृती ठीक आहे का हे विचारण्यासाठी अभयला फोन येत होते. हो, ठीक आहे बाबा आता. अचानक चक्कर आली त्यांना. मुलं होती तिथे, नाहीतर बरेच लागले असते. एवढे बोलून अभयने फोन ठेवला. तो विलासरावांना म्हणाला, बाबा, उद्याच डॉक्टरकडे जाऊन आपण सगळ्या टेस्ट करून घेऊयात. ठीक आहे. विलासरावांनी मोजकेच उत्तर दिल्यामुळे जानकीताईंनी त्यांना पुन्हा विचारले. अहो, काही त्रास होतोय का? तुम्ही शांत का बसलेत? नाही ग, काही होत नाहीये मला. पडलो असतो तर लागलं असतं, पण त्या पोरांनी पकडले. 2 दिवसांपूर्वी त्यांच्या नावाने खडे फोडत होतो. त्यांना माणुसकी नाही वगैरे, पण आज त्यांची माणुसकी बघून माझी मान शरमेनं खाली गेली आहे. अगं, काय ती एवढीशी मुलं, पण किती पटापट त्यांनी सगळ्या गोष्टी केल्या. मी फक्त हा विचार करतो आहे की समजा आज ते तिथे खेळत नसते तर. हटकोर विलासरावांच्या डोळ्यात हे बोलताना पाणी तरळले होते. आज ते या आजकालच्या मुलांकडून खऱ्या अर्थानं माणुसकी म्हणजे काय ते शिकले होते. समाप्त. श्रोतेहो, कशी वाटली ही कथा? कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.